नागपूर ग्रामीण आता बैलबंडीवर होणार कारवाई। बदलीच्या धाकामुळे महसूल प्रशासन मुखदर्शक। अल्प मेहनतीने भरभक्कम पैसा कमविण्याचे साधन बैलबंडी शेती उपयोग वापरणारी हीच ती बैलबंडी आता वाळू तस्करीसाठी वापर होत आहे। बैलाला गोशाळा पाठवला जाईल व बंडी व मालक थेट कोठडीत। आरोली पोलीस, राजकीय नेते सुद्धा या रेती चोरीमध्ये सक्रिय। मंडळ अधिकारी गोपाल फुलउंबरकर यांनी केली होती कारवाई। आरोली ठाणेदार स्नेहल राऊत। रात्रदिवस होत असलेल्या वाळूच्या वाहतुकी वाढतीवर पाहून अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार ठाणेदार स्नेहल राऊत यांनी कठोर निर्णय घेतला आहे, अशी माहिती आज पोलीस स्टेशन आरोली यांनी दिली। अगोदर ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा करायचे, पण ठाणेदार राऊत यांनी सूत्र हाती घेताच वाळू माफियांचे धाबे। पण आता वाळू तस्कर मात्र गप्प बसणाऱ्यातून नाही, असे चित्र मौदा तालुक्यात आरोली परिसरमध्ये स्पष्ट दिसत आहे। बैलबंडीच्या सहाय्याने वाळू जमा करणे, नंतर ट्रॅक्टरमध्ये भरून 5 ते 6 हजार प्रति ट्रॅक्टर विकणे हीच परंपरा मौदा तालुक्यातील आरोली हद्दीमध्ये व इतर गावात सुरू आहे। न्यूज एक्सप्रेस।